आता तुला मेसेज पण लिहिता यायला लागला? आई तू का चहा घेतेस? पण ब्लड टेस्टला जायचं ना. माझ्या आयुष्यात 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांना मी फक्त नाईलाजाने दूरही करू शकत नाही आणि जवळही. अरे माणसाचं कार्यक्षेत्र हे माणसाचं दुसरं घर असतं. अरे आपल्याच घरात कोणी सुरुंग लावतं का रे? शाळेच्या नावाला धक्का लागेल असा प्रकार कोणाच्याही हातून घडला तरी सगळ्यांना नियम सारखेच असतील. मे आय कम इन सर? प्लीज कम इन. या बसा. थँक्यू. उशीर झाला का? नाही, तुम्ही अगदी वेळेवर आलात. मला वेळ पाळणारी माणसं आवडतात. साहेब तसे काही मी सद्गुणी वगैरे नाही आहे. 2-4 गुण आहेत माझ्यात, अर्थात ते सुद्धा माझ्या दादामुळे. पण कामाच्या ठिकाणी वेळ पाळलीच पाहिजे ना, आणि मी ती पाळतो बस. मी वेळ आणि शब्द दोन्ही. नाही साहेब, आपल्या माणसाकडनं काम करायचं कोणी पैसे घेतं का? आणि आपले संबंध काही फक्त व्यावसायिक नाही आहेत. व्यवसाय आणि संबंध यात मी कधीच गल्लत करत नाही मोहिते साहेब. पण साहेब तरी सुद्धा माझ्या व्यवहाराचे नियम मी ठरवतो आणि कुणाबरोबर व्यवहार करायचा ती माणसं सुद्धा. साहेब तसंच काहीसं मीही ठरवतो. तुमच्याकडून कमिशनचे पैसे घ्यायचे नाहीत हे मी ठरवलंय. साहेब इतर माणसांबरोबर आणि आपल्या माणसांबरोबर व्यवहार करायची माझी तत्व वेगळी आहेत. काही वेळा आपल्या फायद्यासाठी तत्व बाजूला ठेवावी लागतात मोहिते साहेब. आणि यावेळी तसंच होणार आहे. हो, तुम्हाला तुमच्या वरच्या माणसानं ते मी पाहतो साहेब. त्यांची सगळी व्यवस्था मी करेन. आणि हे माझ्या तत्वात बसत नाही. मी कधीच कोणाचं देणं ठेवत नाही मोहिते साहेब. गैरसमज करून घेऊ नका, पण आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. बरोबर आहे. घ्या. प्लीज मोहिते साहेब. दोन मिनिटं होल्ड करा. हा, मी फाईल बघतो नंतर मोहिते साहेब. कधी आष्टीला आलात तर जरूर घरी या. नक्की. हॅलो, मी जरा. मी डिस्टर्ब केलं का? नो नो नो, नॉट एट ऑल. नाही, मी थँक्स म्हणायला फोन केला. म्हणजे तुम्ही दिलेली भेट आवडली मला. यू डिझर्व दॅट, असावरी.
आणि अशी भेट देण्यामध्ये माझाही थोडा स्वार्थ होताच. तुम्हाला तो कळला असेल. स्वार्थ? स्वार्थ कसला? खरं म्हणजे मला माझ्या उपयोगाचीच वस्तू मिळाली. नाही म्हणजे काय आहे की मला कधी कधी कॉलेजमधून घरी यायला उशीर होतो तेव्हा आई बाबा काळजी करत असतात ना, त्या दृष्टीने काळजी मलाही खूप वाटते तुमची. नाही, म्हणूनच तो फोन घेऊन दिला मी तुम्हाला. म्हणजे हे गुलाबरावांचं प्रकरण झाल्यापासून मला खरंच खूप काळजी वाटते. आणि तुम्हाला वाटलं कधी चुकून माझ्याशी सहज बोलावंसं तर नाही मलाही वाटतं बऱ्याचदा. खरंच बोलावंसं वाटतं माझ्याशी. कधी आठवण येते माझी. का फक्त कॉलेज आणि घर? आता काय तुम्ही दिलेलाच मोबाईल जवळ आहे म्हटल्यावरती मनात नसलं तरी आठवण येणारच, असंच ना? नाही 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 तसं नाही. मला मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तुम्ही काहीतरी रिलॅक्स असा बरी. मी थट्टा करतोय तुमची. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की त्या मोबाईलची सगळी फंक्शन्स तुम्हाला कळली असतील तर त्याचा वापरही करायला हरकत नाही. हो करेन. ओके देन. गुड डे. बाय. गुरुजी, कारंडेबाईंचं प्रकरण शांत होतं न होतं तो हे पुस्तकांचं प्रकरण झालं. पण तुम्ही ते सगळं प्रकरण सावरून नेलत आणि ज्या समंजसपणे स्वतःवर जबाबदारी निभावून नेलत, मयेकर सर, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्हाला अडचणीत आणण्याचा गायधनींचा हेतू मला फोल ठरवायचा होता. तुमच्या तोंडावर स्तुती करतो असं समजू नका, पण तुम्ही आल्यापासून मला खूप आधार वाटायला लागलाय. आणि हे प्रकरण मिटल्याशिवाय मला नागपूरला सुद्धा जाता आलं नसतं. नागपूरला? तुम्हाला ते प्रबोधन व्याख्यानमाला, तुम्ही नाव ऐकलंच असेल. हो, अत्यंत प्रतिष्ठेची आहे ती व्याख्यानमाला. गुरुजी, कितीतरी वेळा मी स्वतः उपस्थित राहून थोर विचारवंतांची व्याख्यानं ऐकली आहेत त्या व्याख्यानमालेत. वा. गुरुजी, माणसाच्या ज्ञानात अशी थोडी जरी सर्वांगीण भर पडली तरी त्याला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं, दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. माझ्या मनातलं बोललात. गुरुजी, तुम्ही निश्चिंतपणे जा. शाळेकडे तुम्ही जातीनं लक्ष द्यालच. शिवाय लाड मॅडम, गोरेबाई, शिंदे सर, जगताप, कर्णिक ह्या सगळ्या शिक्षकांचं समर्थन तुम्हाला आहेच. फार थोड्या अवधीत तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे. गुरुजी, लोकप्रियतेपेक्षा मला विश्वास जास्त महत्त्वाचा वाटतो. कुठलीही संस्था विश्वास आणि निष्ठा या दोन पायांवरच उभी असते असं मला वाटतं. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्यात भरपूर आहेत. या शाळेचा खऱ्या अर्थानं उत्तराधिकारी होण्याची योग्यता जर कुणात असेल तर ती तुमच्यात आहे मयेकर सर. गुरुजी, किती चिडचिड करतेस. मगाशी हर्षी भांडत होतीस ना,
बाहेरपर्यंत मला आवाज ऐकू येत होता. मग काय करू? माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले सगळं मम्मा. हर्षचा असावरीमध्ये वाढणारा इंटरेस्ट माझा ऐकू दुखावतोय. You are just too sensitive, baby. Too sensitive. ह्या जगात प्रेमात बिमात पडायचं नसतं. प्रेमात पडणाऱ्यांच्या नशिबात फक्त दुःख असतं. प्रेम हा एक भ्रम आहे. मीही केलं होतं तुझ्या वडिलांवर. काय मिळालं? सोडून गेले मला. काय कमी होती माझ्या? खूप रडले, चिडले, पण नंतर एक गोष्ट पटली. जगात फक्त एकच गोष्ट खरी आहे. स्वार्थ, स्वतःचा आनंद. तुम्हा मुलांना घेऊन घराबाहेर पडले. खूप स्वार्थीपणाने वागले. आधी मनाला हे सगळं पटतच नव्हतं, पण वाईट गोष्टींची सवय फार लवकर लागते. सवय कसली? चटकमट. आणि आता या ऐशो आरामाशिवाय जगण्याचा मी विचारच करू शकत नाही. आय नो मम्मा, मला सगळं कळतंय मम्मा, पण हर्षसाठी मी खूप पॉझिटिव्ह आहे. मी जे काय वाईट करत असेल ना ते फक्त माझ्या हर्षच्या प्रेमासाठी. प्रेम आहे, आय अग्री बेटा, पण प्रेम मिळण्याचे काही नियम असतात. पुरुषांना प्रेयसी ॲग्रेसिव्ह, डॉमिनेटिंग असली तरी चालते, पण बायको सरळ, साधी, भोळी, सो कॉल्ड बायको मटेरियल हवी असते. अट्रॅक्टिव्ह हवी, पण खांद्यावरनं पदर खेळणारी. बुद्धिमान हवी, पण त्यांच्याशी वाद न घालणारी. हक्क सांगणारी हवे, पण हक्क न मागणारी. थोडक्यात काय तर आखुडशिंगी, सोज्वळ, लाथ न मारणारी गाय हवी. म्हणजे मैत्रीण म्हणून प्रियंका बरी, बायको म्हणून असावरी. मला तुझं म्हणणं पटतंय मम्मा. म्हणजे आता मला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे हर्षच्या मनात माझी प्रतिमा बदलेल, उंचावेल, आणि ती संधी मला लवकरच मिळेल. कारण मी संधी शोधत नाही, संधी माझ्याकडे चालत येते. अहो, टूथब्रश घेतला? चष्मा आणि टूथब्रश नेहमी विसरता तुम्ही. हो, पण नेहमी विसरता म्हणून विचारलो. आणि बनियान कुठले घेतले? ते फाटके नाही ना घेतले? आई पुरे औषध बॅगेत ठेवले, आठवणीने घ्या. आणि तिकीट घेतलं? हो आहे.
एकटे निघालेत ना, एवढं टेन्शन येत आहे मला. बाबा बसमध्ये बसल्यावर खिडकीतून हात बाहेर काढू नका आणि पाणी वगैरे प्यायला उतरू नका मध्येच. सावरे, उद्या आईचा ब्लड टेस्ट रिपोर्ट आणायला विसरू नकोस. आठवणीनं जा. हो बाबा, मी नक्कीच आहे. चला आता बस सुटेल. हो बरं, निघतो. या लवकर या. आणि पोचल्याबरोबर फोन करा. चला ग, मी पण निघू आता. आणि हे बघ, तू काहीतरी कामं काढून उगीच दमत बसू नकोस. शक्य नाहीये, मी तुम्हाला सांगितलं एकदा. दिलेल्या वेळेत कामं पूर्ण करता येत नसतील तर शब्द देत जाऊ नका. नाही, माझ्याकडे चुकूनही चुकायची परवानगी नाही. मी मुंबईला निघालोय. मुंबईला? मंत्रालयात काम आहे. उद्या सकाळी परत येईन. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये बॅग पाठवून दे पंढरी बरोबर. हो. माझा तिथला मुक्काम वाढूही शकतो. तुला जर काही पैशांची वगैरे गरज असेल तर आहेत घरात. नाही रे, मला कशाला पैसे लागतात. तरीही माझ्या एका जमिनीच्या व्यवहाराचे पैसे आहेत. लक्ष ठेव. बर. हर्षमध्ये किती फरक पडलाय. पूर्वी इतकंही बोलायचं नाही. हा चमत्कार कुणामुळे घडलाय?
हॅलो आई. हॅलो सावरे. हॅलो आई. हां हॅलो आई, काय झालं? मला हॅलो हॅलो. हॅलो आई ग.